तुम्ही कधी विचार केलाय का बीडचं नवीन बस स्थानक दररोज किती स्वप्नांना गती देतं? चला तर पाहूयात आजच्या ह्या खास व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझं बीडच्या तिसऱ्या भागामध्ये. मित्रांनो, हे आहे माझं बीड आणि हा आहे बीडच्या बदलत्या चेहऱ्याचा सर्वात जिवंत पुरावा. अर्थातच नवीन बीड बस स्थानक. सकाळची पहिली बस, रात्रीची शेवटची ई बस आणि दिवसभर सुरू असलेली प्रवाशांची लगबग. हे फक्त बस स्थानक नाही, ही आहे बीडची धडकन. बीड बस स्टँडची रचना आणि सुविधा पुढील प्रकारे आहे. स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग, व्यवस्थित प्लॅटफॉर्म रचना, ग्रामीण व लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र झोन, डिजिटल डिस्प्ले बोर्ड, प्रशस्त प्रतीक्षालय, तिकीट काउंटर व आरक्षण सुविधा, स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सोय, दुचाकी व चारचाकी पार्किंग. दररोज शेकडो बस येथे ये जा करतात. सकाळी 5 पासून ते मध्यरात्रीपर्यंत सतत हालचाल चालूच असते. आता पाहूया या बसस्थानकाची खरी ताकद. अर्थातच नियमित धावणाऱ्या प्रमुख बस सेवा. या सर्व शहरासाठी बस दररोज नियमितपणे धावतात. मराठवाडा व जिल्हा कनेक्टिव्हिटीमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, अंबाजोगाई, गेवराई, पाथर्डी, औसा, उमरगा, उदगीर, परळी यासाठी दिवसातून अनेक फेऱ्या, तर काही मार्गावर दर अर्ध्या तासाला बस सेवा चालू असते. सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 8 सर्वाधिक गर्दी बसस्थानकावर असते. शिक्षण, नोकरी, बाजारपेठ, हॉस्पिटल, मराठवाड्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या शहरासाठी बीड थेट जोडलेलं आहे. तसेच राज्यातील प्रमुख शहरे अर्थातच पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, अकोला, शेगाव, संगमनेर, कोपरगाव या सर्व लांब पल्ल्याच्या नियमित सेवा, रात्रीच्या विशेष बस, सेमी लक्झरी, शिवशाही आणि ई बस सेवा उपलब्ध आहेत. हे फक्त बस नाहीत, ही आहेत स्वप्नांना गती देणाऱ्या रेषा, बीड ते महाराष्ट्र. तसेच अनेक आंतरराज्य सेवाही इथून चालू असतात. त्यातील प्रमुख गुलबर्गा, कर्नाटक राज्य, विजापूर या सीमा भागातील नियमित कनेक्टिव्हिटी चालू असतात. व्यापार, शिक्षण आणि नोकरीसाठी महत्वपूर्ण ठरतात. राज्याच्या सीमाही आता अंतर राहिलेल्या नाहीत. बीड थेट कर्नाटकाला जोडलेलं आहे. तसेच काही बसेस अनेक राज्यातही जातात. बीड बस स्थानकावर बसेसचे प्रकार प्रामुख्याने असे आहेत. ऑर्डिनरी, ग्रामीण व छोट्या अंतरांसाठी, फास्ट पॅसेंजर, कमी थांबे असणारी, सेमी लक्झरी, आरामदायी सीट, शिवशाही, एसी लांब पल्ल्यासाठी, ई बस, पुणे सारख्या मोठ्या शहरांसाठी, नाईट सर्व्हिस, रात्रीच्या विशेष फेऱ्या. दररोज शेकडो बस फेऱ्या, हजारो प्रवासी, विद्यार्थ्यांची, नोकरदारांची आणि व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ बीड बस स्थानकावर चालू असते. जिल्ह्यातील गावं, मराठवाड्यातील शहरं, महाराष्ट्रातील महानगर आणि अगदी राज्याबाहेर पर्यंत या बसस्थानकातून रोज हजारो प्रवास सुरू असतात. इथून दररोज कोणी पुण्याला शिक्षणासाठी जातं, कोणी मुंबईला नोकरीसाठी, कोणी सोलापूरला व्यवसायासाठी, तर कोणी गावाकडे आपल्या मातेसाठी परत येतं. प्रत्येक बस म्हणजे एक कहाणी, प्रत्येक प्लॅटफॉर्म म्हणजे एक स्वप्न. बीडचं नवीन बसस्थानक हे केवळ वाहतुकीचं केंद्र नाही, ही आहे बीडच्या बदलत्या भविष्यासाठीचं प्रवेशद्वार. इतिहासाच्या पायावर उभं राहून आधुनिकतेकडे झेप घेणारं हे आहे माझं बीड. मित्रांनो, आता पाहूयात येथे चालणाऱ्या बस सेवा व त्यांची सविस्तर माहिती. जिल्हा अंतर्गत अर्थातच डिस्ट्रिक्ट कनेक्टिव्हिटीमध्ये अंबाजोगाई सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत दर अर्ध्या तासाला इथून गाडी असते. रात्री 11 वाजता विशेष बसही असते. गेवराई दुपार ते संध्याकाळ विशेष फेऱ्या. पाथर्डी, पाडळशिंगी मार्गे सकाळ व दुपार सेवा. राजेगाव, नातापूर, कळंब, शिरूर, टोकवाडी या सर्व ग्रामीण भागासाठी नियमित फेऱ्या चालू असतात. विद्यार्थ्यांसाठी सकाळी विशेष वेळा बस धावते. या बसेस प्रामुख्याने साध्या, ऑर्डिनरी आणि ग्रामीण सेवा प्रकारातील असतात. तसेच मराठवाडा व राज्य अंतर्गत सेवा, छत्रपती संभाजीनगरसाठी पहाटेपासून रात्रीपर्यंत दर अर्ध्या तासाला इथून बस असते. त्यामध्ये ऑर्डिनरी बस सेवा व ई बस सेवा चालू असते. ई बस सेवा ही फास्ट सेवा उपलब्ध आहे, जेणे खूप कमी वेळात, खूप कमी थांब्यामध्ये बस बीडहून छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचते.
तसेच जालना सकाळी व दुपारी नियमित फेऱ्या चालू असतात. लातूरसाठी दिवसातून अनेक वेळा तर रात्री उशिरा सेवा ही मिळते. परळी, धाराशिव, औसा, उमरगा, उदगीर यासाठीही नियमित कनेक्टिव्हिटी असते. या मार्गावर साधी, जलद अर्थातच फास्ट पॅसेंजर आणि सेमी लक्झरी सेवा उपलब्ध आहेत. लांब पल्ल्याच्या सेवामध्ये पुणे, स्वारगेट व वाकडेवाडी बस स्टँड यामध्ये ई बस सेवा, ऑर्डिनरी बस सेवा व शिवशाही सारख्या विविध बस सेवा आहेत. दिवसभर विविध वेळा ह्या बस धावतात. तसेच मुंबईसाठी नियमित रात्रीच्या गाड्या प्रवाशांची मोठी मागणी असते, त्यामुळे दिवसभर ही टाइम टू टाइम बसेस चालू असतात. सोलापूर जवळजवळ दर तासाला सोलापूरसाठी गाडी असते. कोल्हापूर सकाळी व रात्रीच्या विशेष फेऱ्या असतात. अमरावती, अकोला, शेगाव या सर्वसाठी सकाळी व दुपारी विशेष सेवा असतात. या मार्गावर सेमी लक्झरी, शिवशाही, ई बस, लांब पल्ल्याच्या रात्रीच्या बसेस उपलब्ध आहेत. आंतरराज्य सेवामध्ये गुलबर्गा, कर्नाटक यासाठी सकाळी व दुपारी बसेस असतात. विजयपूरसाठी पहाटे विशेष सेवा असते. सीमा भागातील व्यापार, नोकरी आणि शिक्षणासाठी महत्वाची कनेक्टिव्हिटी या बसेसमुळे ठरते. मित्रांनो, अशाच नवीन माझे बीटचे सिरीज मधले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. लवकरच भेटूयात माझे बीटच्या नवीन भागामध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.